भरीला मळवट कुंकाचा झाले आराधी आंबाचा। ही कळली पाहिजे भावना गे, म्हणून गाणं ठेवत असते मी। तर हे कारण आहे माझं, मी गाणं ठेवते। ते गाणं चालू झालेलं तिकडं आणि मी इकडे बसली फराळ करायला। हॅलो मंडळी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी। तर काय रोज रोज दाखवू तुम्हाला। ही आहे अशी आमची घटाची रचना। तर फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते बरं का। इथं घट बसवलाय, हा मातीचा घट असतो आमच्याकडे वेगळी कलश स्थापना होत नाही। आणि माझा दिवा, त्याला फुल आले दिव्याला, तर आता ते थोडं वाट पुढे सरकवावी लागणार आहे। आणि इकडे परडी मांडलेली आहे, परडीमध्ये 4 शेंगदाण्याचे दाणे आणि कॉईन वगैरे सारवून घेतलेली काल परडी। आणि इकडे देव सगळे पानावर पूजा केलेले, म्हणजे ते दाखवलंच नाही मी अजून गट बसवल्यापासून, तर म्हटलं आज दाखवावं एकदा। तर आज आहे आपल्याकडे आराध्याची गाणी। तर मी जसं सांगितलं होतं की 5व्या माळाला आपल्याकडे आराध्याची गाणी असतात आणि अवतार जरा खराब झालंय। तर सकाळपासून आता वाजलेत किती सांगू का, घड्याळ बंद पडले आमचं बरेच दिवस झालं। आणि असंच होतं, मी गेली जाते पण माझ्या लक्षातच राहत नाही मला काय काय सामान आणायचे ते। तर छोटीशी शॉपिंग केली, छोटीशी म्हणजे चार्जिंगचं बल्ब आणलेत लावायला घरामध्ये, कारण लाईटचे सारखे प्रॉब्लेम असतात आणि किमान मग अंधार दिवसभर घरात, आणि किमान चार्जिंगचे बल्ब लावले तरी अंधार होणार नाही, काळोख होणार नाही, म्हणून लाईट जरी नसली तरी आपले बल्ब चालू राहतील म्हणून 2 बल्ब आणलेत दोन्ही घरात लावायला। आणि सेल आणायचं विसरली, तर घड्याळाचं सेल बंद पडले, आमच्या घड्याळच बंद पडले, सेल संपले म्हणून मी विसरले आणायला। तर असू द्या चला। तर आज आहेत आराध्याची गाणी आणि थोडं घर मेसी झाले माझं। हे आमची पिल्लं असतात ना, करतात राडा, मशीन वगैरे बाहेर काढायला लागतील म्हणजे आराध्यांना बसायला जागा पुरते घरात, छोटंसंच घर आहे आपलं, म्हणून मग आता थोडी आवराआवर करते, संध्याकाळचं फराळ वगैरे। हां, मी तुम्हाला टाइम दाखवत होती, टाइम काहीतरी 5:15 वाजलेत आता, आणि आताच करमाळ्यावरून आली मी। खूपच वेळ गेला करमाळ्यामध्ये। मग जायच्या आधीच म्हणलं होतं काय काय तयारी करून ठेवावी, पण जाता जाता आता जाऊ नंतर जाऊ, आणि ती फिसफिस पावसाची सारखं चालू आहे, म्हणजे बारीक केसासारखा पाऊस चालू आहे, रिमझिम नाही, फक्त फिसफिस चालू आहे। मग काही बाहेरची कामं पण करता येत नव्हती, तर बरीच कामं राहिली। काय झालं पिल्लू, कसं पळून जाते। तर आता भेटूया नंतर, सगळे आराधे आल्याच्या नंतरच फराळ वगैरे करायची त्यांना। चौधरी साहेबांकडे दशमीचं दळायला दिलंय, काल बोलली होती मी दशमीचं दळायला देईल त्यांच्याकडं, तर काल त्यांना वेळच भेटला नाही दशमीचं दळून आणायला, मग आज गेले ते आत्ता दळून आणायला। तोपर्यंत मी माझी आवरते कामं आणि नंतर दशमी बनवून ठेवते। भाजी काही ते आले तरी टाकून ठेवता येईल, एकीकडे होऊन जाईल भाजी पटकन। तर आमच्याकडे उपवासाला काय काय चालतं माहिती का, राजगिरीची भाजी चालते, भेंडी चालते, बटाट्याची भाजी, फक्त मसाले घालून करत नाहीत, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट घालून बनवतात आमच्याकडं, आणि हळद वगैरे पण चालत नाही त्याच्यात। तर ती पांढरीच भाजी पण खूप छान लागते खायला। आणि दशमी, भगरीच्या पिठाची आपल्याकडे दशमी असते, हे सगळे पदार्थ चालतात। काय मम्मी भेटत नाही ते बघ, घाबरली ना म्हणे मी। भगरीच्याच दशम्या बनवल्या जातात, म्हणजे भाकरी आणि साबुदाण्याची खिचडी, भगर, अजून काय चालतं, राजगिरीचे लाडू, राजगिरीची भाजी, असं काय काय चालतं। तर माझ्याकडे मेनू असणार आहे। जर मी भाजी पण आणली नाही, करमाळ्याला जाऊन मी भाजी नाही आणली, हात दुखतो असा लय वेळ फोन पकडल्यावर, तर मी करमाळ्याला जाऊन पण आहे ना भाजी काय आणली नाही, म्हणजे भेंडी आणायची होती मला आणि राजगिरीची भाजी, पण मी भाजी मंडईमध्ये गेलीच नाही, माझं दुसरीकडे काम होतं, मग मी तेच आवरलं आणि तिथून निघाली, तरी एवढा उशीर झाला। बाजारच्या दिवशी थोडी गर्दी असते त्याच्यामुळे उशीर होतो। तर मंडळी, आरती लोकांचं फराळ वगैरे झालेले, गाणं चालू झालेलं तिकडं आणि मी इकडे बसली फराळ करायला। तर ते सगळेजण फराळ करत होते तेव्हा मी बनवत होती, आता त्यांचं सगळं लागतं दुखतं करून दिलंय आणि मी फराळ करायला आली। तर जेवणाचा मेनू मी तुम्हाला सांगितला होता फराळीचा, दशमी असणारे, सुकी भेंडी केली होती आणि पातळ बटाटा बनवलेला। आवाज येते का नाही काय माहिती, आणि माझी मांजरीची पिल्ले आहेत ना एकदम बिथरलेत, कुठं बसावं त्यांना समजणं झालंय आवाजाने। तर चला मी भेटवते तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे दाखवते आमच्या इथल्या आराधी, पण आता फराळ करून घेते पहिली।
चौधरी साहेब बसलेत गाण्यामध्ये आणि मी इकडे फराळीला बसली आणि अण्णा झोपलेत. पाठवायला काय मला काय कामच नसतं. ती पाठच व्हायला पाहिजे. त्यांच्या घरी तुम्ही गाणं म्हणल्यापासून मी गुणगुणात जाता सुद्धा घरी दोनचं गाणं पाठवत नाही. एक नंबर ऐकलं हे तर पुन्हा मग त्याचा विचार नाही करायचा म्हणजे गाणी कशी पाठवत्या. आणि तुम्ही का माझ्या ऐकलाय ते कायला ग मोबाईलवरती पाठ करेन कसं नाही लय अवघड नव्हतं ही गाणं आताच. गाणं छान बी होतं मस्त बी होतं सगळं. म्हणून धर्ग पुष्पा कॅमेरा हलगी नाही वाजवायची. समोर एकच कडा वाजतो ना. भरीला मळवट कुंकाचा झाले आराधी आंबाचा. भरीला मळवट कुंकाचा झाले आराधी आंबाचा. माळ परडीची घेऊन ताट आले आंबा तुझ्या रावळात. आले देवी तुझ्या रावळात. भरीला मळवट कुंकाचा झाले आराधी आंबाचा. त्याला एक कडवं देणार सगळे येतं. हा एकच कडवं ध्यानात ठेवायचे. हा बाकीचं सगळं येते. गाणं म्हणतो पुन्हा म्हणत गाणी म्हणत नाही. थोडी कमी वाजवाली. लय बदलतंय ऐका येत नाही शब्द. आमचा आवाज पॅक झालेत आणि बाकीच्यांना समजत नाही आम्ही काय बोलतोय. त्या पायपुसात जागा बसतो. शिवशंभूनी शिखर बांधिला पायाने खाडीला. शिवशंभूनी शिखर बांधिला पायाने खाडीला. आंबाबाई हृदयात बंगला बांधला. आंबाबाई हृदयात बंगला बांधला. अय्याबाई हृदयात बंगला बांधला. जुन्या वसराचा बाण बाण जळून जाईना. बाण जळून धर्म चांगुनानी केला. असा धर्म कुणी कुणी केला. धर्म पाची पांडवांनी केला.
धर्म चांगुनानी केला बाळ भोजनाला धनुष्य बाणाला राम लक्ष्मण निघाले वनाला रे समाते गोंडे त्यांच्या धनुष्य बाणाला धनुष्य तुकारामाची झोपडी देवळ दिवाटवाकडे नाजरकीच्या झाडाखाली तुकारामाची झोपडी रामाची पावडांबाला पावला गवन संबला वाहिला आई राजा लईच भारी दिसती व्हिडिओ मध्ये काय आंबाबाई खरंच की नथरीत घातली खरंच आराधीन एक नंबर शोभून दिसते ती गळ्या भरून माळा ती नतन हा खरंच भारी दिसते नाही बाई लागायची हे करू का चहा तर मंडळी या घरात लावलेला चार्जिंगचा बल्ब तो काढून तिकडे नेऊन लावला आता कशासाठी चेहरे जास्तच काळे येत आहेत व्हिडिओमध्ये म्हणजे चांगलं नाही दिसत ना म्हणून थोडा बल्ब तिकडे नेऊन लावला आणि आता आमचा चहाचा ब्रेक झालेला आहे तर अरे यार मी चहापत्ती इकडे ठेवली तर दुधाचा चहा नाही बनवते काही जण दुधाचा चहा पिणार आहेत आणि काही जण कोरा चहा पिणार आहेत म्हणजे गाईच्या दुधाचं पित नाहीत तर मग आता कोराच बनवते म्हैस नाही म्हणजे ज्यांच्याकडे म्हशी आहेत ना त्यांना गाईच्या दुधाची चहा आवडत नाही म्हणून मग सर्वांसाठीच कोरा तर चला
नसलं तरी उद्या आणून देऊ घरी. पाऊस लय झालाय दादा यंदा. नाहीतर निपळायची जागा इकडे काय पाणी साठायसारखं आहे कुठं. हा सुरुवातीला पाऊस नाही उडीत गेला सगळा. पावसाची वाट बघू बघू. पटणाला न्या, पटणाला न्या, पटणाला. शेरू इकडे, शेरू शेरू ये इकडं. तर मंडळी अशा प्रकारे आमच्या घरचा आराध्याच्या गाण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. आणि दरवर्षी असतो. म्हणजे मी जशी गावाला राहायला आली तशी. माझी सासू होती तेव्हा कधी असायची का गाणी? नव्हती. माझी सासू आराधीन होती पण कधी गाणी नव्हती. आणि माझ्या मनातलं काय आहे ती मी माझ्या देवाला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं मी गाणं ठेवती. आणि आपल्याकडनं काय चूक व्हायला नको म्हणून. सासूबाई होत्या तर आराधीन होत्या आणि घरात देव आहे पण तू कुणी आणि त्याचं नवं जुनं काय केलेलं नाही म्हणून देवाला असं नको वाटायला की आपला तिरस्कार होतोय ह्या घरामध्ये. म्हणून आपलं घर दुमदुमून निघलं पाहिजे म्हणून ही गाणी असतात माझ्याकडं. दरवर्षी 5व्या माळेला गाणी असतात बघा आपल्याकडं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर आवडला असेल तर लाईक पण करून जावा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.